बातमी आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातली। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आणि बविया म्हणजेच बहुजन विकास आघाडीची युती होणार असल्याची माहिती आहे। ठाकूर आणि ठाकरे अनेक वर्षांनी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय। शुक्रवारी शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची ठाकूर यांच्यासोबत चर्चेची दुसरी फेरी पार पडली आणि यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय। वसई विरारमध्ये भाजपला रोखण्यासाठी मोर्चे बांधणी केली जाते। महाविकास आघाडी, मनसे आणि बविया एकत्र लढण्याची शक्यता आहे। जागा वाटपाबाबत तिढा नसल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे। तर वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आणि बहुजन विकास आघाडीची युती होणार असल्याची माहिती मिळते। ठाकूर आणि ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास आता निश्चित मानलं जात आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, भाजपला रोखण्यासाठी म्हणून आपण दोघे एकत्र येत असल्याचं या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच बवियाची आणि महायुतीची एक बैठक शुक्रवारी पार पडली आहे। मिलिंद नार्वेकर, त्याचबरोबर ठाणे जिल्हा प्रमुख मनसेचे अविनाश जाधव आणि विनायक राऊत हे सगळे नेतेच हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेलेले होते आणि तिथे त्यांची चर्चा झाली। दुसरी चर्चेची फेरी पार पडली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। युती संदर्भातली घोषणा लवकरच केली जाईल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाचा तिढा आता नाहीये असंही काही नेत्यांचं त्यांच्यापैकी म्हणणं आहे। त्यामुळे लवकरच आता वसई विरार महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी, ठाकरे बंधू आणि बविया एकत्र निवडणूक लढवणार आहेत हे आता जवळपास निश्चित झालंय आणि चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दोन्ही नेत्यांकडून मिळालेला आहे। ठीक आहे सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेसाठी नेमकी काय समीकरण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ठाकरे बंधू आणि बहुजन विकास आघाडीची युती होणार असल्याची माहिती मिळते। ठाकूर आणि ठाकरे अनेक वर्षांनी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे। शुक्रवारी शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची ठाकूर यांच्यासोबत चर्चेची दुसरी फेरी पार पडली।